केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. जंतर मंतरवर जल्लोष सुरू झाला, पण सरकारने अजून राजीनाम्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा पंतप्रधानांकडे पाठवल्याचे सांगितले आहे. ते काही जरी असले तरी सरकारवरचा लोकांचा विश्वास ढळला आहे. आज सकाळी सोनम वांगचुक दवाखान्यातून बाहेर पडले. त्यांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांची पोलिसांसोबत बाचाबाचीही झाली. शेवटी नजरकैद किती दिवस ठेवणार? उपचाराच्या नावाखाली त्यांना कैद केले आहे ही लपून राहिली नाही. आंदोलनाची तीव्रता, लोकांचा प्रक्षोभ यापुढे सरकारची बुद्धी खंडित झाली आणि आंदोलनस्थळी सोनम वांगचुक परतणार, अभिजित दिपके यांना बळ मिळणार आणि हे होणारच होतं. त्याशिवाय देशभर निघणारे मोर्चे, आंदोलनं आणि लहान लहान पक्ष, संघटना, प्रादेशिक पक्ष यांची होत असलेली एकी आणि एकत्र येऊन लढण्याची त्यांची वाढत असलेली हिंमत आणि त्या आंदोलनातून त्यांना मिळत असलेला जनाधार हे सरकारला परवडणारं नव्हतं. कदाचित या सर्वांचा विचार करून सरकारने राजीनाम्याचा निर्णय घेतला असावा. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे युवकांचा विजय म्हणता येणार नाही. ही सुरुवात आहे. भ्रष्टाचाराच्या मजबूत भिंतीमधील फक्त एक वीट काढली आहे. संपूर्ण भिंत पाडणं अजून बाकी आहे. असाच काहीचा सूर जंतर मंतरवरून घुमत आहे. धन्यवाद.